आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. सोशल मीडियावरील मेसेजनं एकाचं नशीब उजळलंय. सोशल मीडियावरून एक मेसेज पाहिला आणि नांदूर शिंगोटेच्या एकविरा पेट्रोल पंपावर ऑइल खरेदीवर एका व्यक्तीनं आपलं नशीब आजमावलं. त्याला चक्क 1 लाखाची बाईक मिळाली आहे. आपण लखपती होतो हे केवळ नशीब आजमावलं तर अशक्य आहे, हे सत्यात उतरवून दाखवलं. नांदूर शिंगोटे येथील शेतकरी उत्तम आव्हाड यांना 1 महिन्यापूर्वी एकविरा पेट्रोल पंपाहून एक गिफ्ट कुपन मिळालं. या कुपनमुळं आपलं भाग्य उजळेल असं स्वप्नात देखील त्यांना वाटलं नव्हतं. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लकी ड्रॉमधून त्यांना हिरो डिलक्स बाईक मिळाली, तर इतर अन्य 9 जणांना चांदीचे नाणे मिळाल्यामुळं हे विजेते भाग्यवान ठरल्यानं त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळालं. आम्ही लकी ड्रॉ काढला होता. त्या लकी ड्रॉ मध्ये म्हणजे आज आम्हाला 2 व्हीलर बाईक लागलेली आहे आणि आम्हाला खूप आनंद होत आहे का ही 2 व्हीलर बाईक आम्हाला लागली आहे आणि याबद्दल सर्वांचे आभार मानतो. सालाबाद प्रमाणे या वर्षी पण आम्ही लकी ड्रॉ ची ऑफर लावली होती. HPCL आओ और बाईक ले जाओ अशी आमची ऑफर होती. सालाबाद प्रमाणे आम्ही दरवर्षी स्कीम गाजवतो. याही वर्षी स्कीम गाजवली. या वर्षी बाईक विजेताचं नाव उत्तम आव्हाड असे बाईक विजेताचं नाव होतं. त्यांना बाईक भेटलेली आहेत आणि प्रजासत्ताकाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चांगल्या पद्धतीची सेवा देत असताना त्यांनी एक उपक्रम या ठिकाणी राबवला आणि तो कार्यक्रम म्हणजे असा की त्यांनी या ठिकाणी 100 रुपयाच्या पुढं पेट्रोल भरल्यानंतर म्हणजे विजेत्यांच्यासाठी एक चांदीचं नाणं, त्याच्यानंतर अजून दुसरं काय ठेवले, हिरो होंडा बाईक, अशा पद्धती विविध या ठिकाणी त्यांनी प्राइज ठेवलेली होती. या जगामध्ये, या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये व्यवसायाच्या ज्या आपण फक्त ज्या स्पर्धा चालू आहेत त्या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर कुठंतरी चांगल्या पद्धतीची सेवा देणं आणि सेवा देत असताना देखील चांगले उपक्रम राबवून त्यामध्ये लोकांना आकर्षित करणं, ग्राहकांच्या वरती एक आत्मविश्वास संपादन करण्याचं काम या ठिकाणी एकविरा पेट्रोलियमच्या माध्यमातून सन्माननीय मालकांनी जी हे उपक्रम राबवले ते खरंच कौतुकास्पद आहेत. आणि आज या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं हा लकी ड्रॉ जो ठेवलेला होता, जो 1,500 लोकांनी या ठिकाणी पेट्रोल भरून जे लकी ड्रॉचं कुपन त्यांना दिलेलं होतं ते आज या ठिकाणी त्यांनी सर्वांच्या समोर ह्या लकी ड्रॉचं जे विनर आहेत त्यांना ह्या माध्यमातून त्यांनी, ज्यांना आज सन्माननीय वैभव आणि उत्तम आव्हाड, एक शेतकरी कुटुंबातील हे कुटुंब कष्टाचं त्यांच्या आज खऱ्या अर्थानं जे पेट्रोल भरत होते हे पेट्रोल हे त्यांच्या कष्टाच्या पैशाचं होतं आणि त्या पैशाची त्यांना आज किंमत मिळाली आणि आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं तुला बाईक मिळाली. तुमचं खूप खूप अभिनंदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि भविष्यामध्ये तू खूप मोठा हो, कारण का भाग्यामध्ये 1000 लोक जे होतो किंवा लाखातून एकाच माणसाचं भाग्य हे चमकत असतं आणि त्याच्यातून तू एक चांगला भाग्यवान विजेता ठरलेला आहे. भविष्यामध्ये तू तुझ्या कुटुंबाचं जे नावलौकिक वाढवशील, तुझ्या गावाचं नावलौकिक वाढवशील आणि देशासाठी तू नक्कीच चांगलं काम करशील असा आम्हाला एक आत्मविश्वास या ठिकाणी वाटलाय आणि म्हणून तुला खूप खूप शुभेच्छा. आणि माननीय साहेब तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि भविष्यामध्ये अशाच चांगल्या पद्धतीचं तुम्ही एक उपक्रम राबवीत जा, जेणेकरून आम्ही देखील बाहेरून आलेले जे मंडळी असतो या ठिकाणी नक्कीच तुमच्या पेट्रोल पंपांना आम्ही कायम सदैव भेट देत जाऊ. प्रथमतः मी सर्व नाशिककरांना 26 जानेवारी निमित्त शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी HPCLच्या माध्यमातून एकविरा पेट्रोल पंप या ठिकाणी लकी ड्रॉ आयोजित केलेला होता. सर्व ग्राहकांसाठी एक चांगल्या प्रकारची संधी होती. त्यामध्ये त्यांनी 10 विजेते निवडलेले, 10 मध्ये 9 लोकांना त्यांनी
चांदीचे नाणे आणि एक 10वा म्हणजे 1 नंबरच्या विनरला एक हिरो बाईक दिलेली आहे. आणि तो विनर एक गरीब शेतकरी कुटुंबातला असून नाव त्याचं वैभव. आणि वाखाणण्यासारखी गोष्ट आहे की वैभव हा पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतोय. आणि मी एक पोलीस डिपार्टमेंटचा माणूस असल्यामुळं मी माझ्या पोलीस डिपार्टमेंट कडनं त्याचं अभिनंदन करतो की लवकरात लवकर त्यांनी पोलीस भरतीत तो रुजू व्हावं. माझं तर मत आहे त्यांनी MPSC वगैरे करून अधिकारी म्हणून यावं. पण असो जे काही प्रयत्न असेल त्याच्या प्रयत्नाला यश येवो एवढीच मी त्याला शुभेच्छा देतो. आणि सबसे पहले तो आप सभी लोगों को 76वें गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं। आज हमारा हिंदुस्तान पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड के आउटलेट एकवीरा पेट्रोलियम जो नांदूर शिंगोटे में स्थित है उस पे एक पिछले 16 दिसंबर से एक स्कीम चल रही थी, जिसके अंतर्गत आज हमने एक लक्की ड्रॉ यहाँ पे कंडक्ट किया है। और उस लक्की ड्रॉ में हमारा जो फर्स्ट प्राइज था 2 व्हीलर, वो आज हमारे लक्की विजेता हमारे साथ हैं। इसके अलावा जो और भी उपहार थे वो आज हमने यहाँ पे डिस्ट्रीब्यूट किए हैं। तो एकवीरा पेट्रोलियम की तरफ से और जितने भी विनर्स हैं उन सबको बहुत बहुत शुभकामनाएं। और हिंदुस्तान पेट्रोलियम और एकवीरा पेट्रोलियम आपकी सेवा में हमेशा उपस्थित है, हमेशा आपके लिए यहाँ हमेशा आपको सेवाएं प्रदान करने के लिए नांदूर शिंगोटे में हमेशा हम लोग खुशी से आपको सुविधाएं जो है प्रदान करते रहेंगे। हिंदुस्तान पेट्रोलियमचे नाशिकचे अविरल सिंह, नांदूर शिंगोटे येथील एकविरा पेट्रोल पंपाचे प्रमुख विशाल शेळके, मॅनेजर स्वप्नील सानप यांच्या हस्ते आव्हाड यांना बाईकची चावी आणि कागदपत्र दिली गेली। एकविरा पेट्रोल पंपाच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळे स्तुत्य उपक्रम राबवले जातात, तर यंदाच्या या उपक्रमातून भाग्यवान विजेते उत्तम आव्हाड यांना दुचाकी मिळाली आहे आणि अन्य 9 भाग्यवंतांना चांदीचे नाणे मिळाल्यामुळे परिसरातून त्यांचं कौतुक होत आहे। तर अशा उपक्रमाची गरज असल्याचं उपस्थितांनी बोलून दाखवलंय आणि एकविरा पेट्रोल पंपाच्या अनोख्या उपक्रमाचं कौतुक केलंय। भारत रेघाटे, सी न्यूज मराठी, नांदूर शिंगोटे। काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर।